नमस्कार, मी आहे सिद्धेश जाधव आणि आपण पाहतात आपले न्यूज। गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने पालघर जिल्ह्याला अक्षरशः झोडपून काढले आहे। अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली असून रस्ते, पूल, घरे आणि शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे। नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले असून प्रशासन युद्ध पातळीवर मदत कार्य करत आहे। याच पार्श्वभूमीवर पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी पूरग्रस्त भागांना भेट देत प्रत्यक्ष पाहणी केली। यावेळी त्यांनी पाणी साचणाऱ्या भागांची पाहणी, नुकसानग्रस्त ठिकाणांचा आढावा आणि संबंधित अधिकारी तसेच लोकप्रतिनिधी सोबत बैठक घेत परिस्थितीची सविस्तर माहिती जाणून घेतली। अखेर पालकमंत्र्यांनी कोणते आदेश दिले, नुकसानाबाबत काय माहिती समोर आली आणि पत्रकार परिषदेत त्यांनी नेमके काय सांगितले, पहा हा संपूर्ण रिपोर्ट फक्त आपली न्यूजवर। आता ही पत्रकारांच्यासाठी बैठक असल्या कारण पत्रकार मित्र, बंधू आणि वगैरे खरं म्हणजे आजचा जो पाणी दौरा हा दौरा करण्याची वेळ येईल अशा प्रकारची कधी मनात कल्पना नव्हती। मूलतः या सगळ्या गोष्टीचं बीज साधारण 300-400 वर्षापूर्वी निर्माण झालं आणि त्याची परिणती आता आपल्याला बघावी लागते। अमेरिकेचे तत्कालीन उपाध्यक्ष अल गोर यांनी ग्लोबल वॉर्मिंग हा शब्द अल गोरने आणला आणि जगातल्या समजदार लोकांकरता तो ग्लोबल वॉर्मिंग हा शब्द परवलीचा झाला। ग्लोबल वॉर्मिंग सर्वसामान्य माणसाला त्याचा अर्थबोध पण होऊ शकला नाही, परंतु जगामध्ये उष्णता वाढते आणि ती वाढण्याची कारण निश्चितपणे भूतलामधून काढलेल्या खनिजांचा, द्रव्यांचा जो उपयोग केला गेला, त्या उपयोग करताना योग्य प्रकारे त्याची काळजी न घेतल्यामुळे या गोष्टी उद्भवल्यात असं तज्ञ लोकांचं म्हणणं। साधारणपणे 300-350 वर्षापूर्वीपासून औद्योगिकरण मोठ्या प्रमाणामध्ये झालं। औद्योगिकरण झालं कुठे? युरोपमध्ये झालं, अमेरिकेमध्ये झालं, कॅनडामध्ये झालं, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड जे प्रगत देश त्या ठिकाणी झाले। आता एकेकाळी विनोदाचा भाग नाही तर वस्तुस्थिती आहे की गल्फ कंट्री मधले इतिहासामध्ये म्हटलं गेलं, कालांतराने ज्यावेळेला मिडल ईस्ट मध्ये ज्याला भूगर्भामध्ये क्रूड म्हणजे तेलाच्या खाणी लागल्यानंतर तिथे आर्थिक सुबत्ता आली आणि किंबहुना तिकडचे लोक व्यापाराकरता आपल्याकडे येण्याच्या ऐवजी आपल्या भारतातले पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका इकडचे लोक मिडल ईस्ट मध्ये नोकरी करण्याकरता गेले, काही लोक व्यापाराकरता। आता हे साधारण 300-350 वर्षापासून मोठ्या प्रमाणामध्ये दगडी कोळशाचा वापर आणि त्या वापरामुळे वीज निर्माण करण्याची प्रक्रिया आणि विविध असलेल्या खनिज आणि इंधन त्याचा जो प्रोसेस केल्यामुळे पर्यावरणाचा समतोल ढासू लागला। या राज्यामध्ये 2दा पर्यावरण मंत्री झालेले कमी लोक आहेत, त्याच्यामध्ये मी भाग्यवान आहे। 2दा पर्यावरण मंत्री होतो मी, 2दा वनमंत्री झालो, म्हणजे आता दुसऱ्यांदा आहे। आणि खरं म्हणजे सांगायला मला आनंद वाटत नाही, पण दारू पिण्याच्या खात्याचा पण 2दा मी म्हणतो। आता सगळ्यात त्यावेळेला 2009 ते 14च्या कालखंडामध्ये माझ्याकडे म्हणजे न्यू अँड रिन्युएबल एनर्जी हे खातं माझ्याकडे होतं। त्याच्यामध्ये विंड पॉवर, सोलर पॉवर, हायड्रो पॉवर आणि जिओ थर्मल पॉवर। जिओ थर्मल पॉवर आपल्याकडे कुठेच नाही, परंतु त्यावेळेला मी जो
गांभीर्याने अभ्यास केला त्यावेळेला तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग साहेबांना मी एक पुस्तक दिलं होतं. त्या पुस्तकाचं टायटल होतं ग्लोबल वॉर्मिंग टू ग्लोबल कुलिंग. कधीची गोष्ट आहे 2012, म्हणजे साधारणपणे 14 वर्ष झाली. 14 वर्ष. त्याच्यामध्ये मी असं म्हटलं होतं की वर्ल्ड ग्रीड ऑफ इलेक्ट्रिसिटी म्हणजे भविष्य काळामध्ये सोलर ऊर्जा ही जगाचा सोर्स राहणार. पेट्रोल डिझेल सुद्धा एक असा दिवस येईल की हे जाळणं बंद होणार. म्हणजे आज मी बोलतो याची कोणी जर रेकॉर्ड करून ठेवली तर बघा, गणेश नाईक नावाचा एक पालकमंत्री होता, त्यांनी 2026 साली अशा पुराच्या कालखंडात ज्यावेळेला प्रेस कॉन्फरन्स घेतली त्याला नमूद केलं होतं की काही कालांतरानं कुठलीही गोष्ट जाळण्या गुन्हा, लाकूड जाळणं, तुमची गाडीमध्ये रिक्षा टेम्पो करतात, असा एक दिवस येईल की या डिझेल पेट्रोल किंवा गॅसवर वाहन चालणारच नाही. तुम्ही ती चालवणं गुन्हा होईल. आणि भविष्य काळ हा सोलर, आता अमेरिकेमध्ये अशा प्रकारचं रिसर्च चालू की रात्री सुद्धा सोलरची ऊर्जा मिळणार का काय. पावसाच्या एकूण वातावरण असताना सुद्धा सोलरची ऊर्जा मिळेल 100% नाही, परंतु 25%, 20% अशा प्रकारचा सर्च चालू आहे. भविष्य काळ हा सोलर ऊर्जेचा आहे. आता ही जी ढगफुटी म्हणा किंवा अवेळी पाऊस ही त्या गोष्टीची परिणिती आहे. जर का माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी लोकांना भावुकतेनं आवाहन केलं की आपल्या आईवर आपलं सगळ्यांचं प्रेम असतं, आणि म्हणून मोदी साहेबांनी काय म्हटलं की एक पेड आपने माके ना, म्हणजे आई जिवंत असेल तरी तुला आईच्या नावाने एक झाड लावा, आई मृत झाली असेल तरी सुद्धा झाड लावा. आपल्या म्हणजे हिंदू धर्मामध्ये आपल्या पूर्वजांच्या आत्म्याला शांती लागावे म्हणून झाड लावावं अशा प्रकारचं पुराणामध्ये म्हटलेलं आहे. हे मी ऐकलेलं नाही, तज्ञ लोकांनी सांगितलं. आता या अशा परिस्थितीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या आव्हानाला अनुलक्षून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सुद्धा सुरुवातीच्या टप्प्यात 200 कोटी झाडं लावायचं, त्याच्यानंतर सुधारणा करून 300 कोटी झाडं लावण्याचा इरादा व्यक्त केला, आणि त्याकरता अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये प्रयत्न चालू आहेत. आज प्रश्न क्रमांक 2 संतोष दानवे आमदार आहेत, त्यांनी या विषयावर प्रश्न विचारला होता आणि तो प्रश्न साधारणपणे 35 मिनिटं चालला आणि त्याची उत्तर मी सभागृहात देतो. आणि मी त्याला म्हटलं की, आणि त्याच्यात आशिष देशमुख नावाचे आमदार आहेत, त्या आमदारांनी सांगितलं की माझ्या आमदार फंडामध्ये 10% रक्कम मी या वृक्षरोपण, वृक्ष संवर्धन या गोष्टी करता देऊ इच्छितो. आणि सगळ्या सभागृहाचं मानसिकता त्या ठिकाणी बदल. सगळ्यांना लक्षात आलंय की ही जी आता 4 दिवसामध्ये झालेला पाऊस, काही ठिकाणी हायवेचा अडथळा आला, काही ठिकाणी रेल्वेचा अडथळा आला, आणि म्हणून त्या ठिकाणी पाणी साचलं. परंतु आता या 2 गावाला व्हिजिट केल्यानंतर लक्षात आलं की ढगच फुटला. अशा ह्या ढगफुटीला कोणी जबाबदार नाहीये आणि कोणी काय करू पण शकत. आणि त्याला उपाय एकच की भविष्य काळामध्ये पर्यावरणाचा समतोल ठेवणं, आणि त्याकरता महाराष्ट्र सरकार अतिशय गांभीर्यानं त्या ठिकाणी बघत आहे. किंबहुना 300 कोटी झाडं लावण्याकरता रोपच उपलब्ध होणार नाहीत ही लक्षात बाब घेतल्यानंतर मी स्वतः इनिशिएटिव्ह घेऊन 5 ठिकाणी टिश्यू कल्चरच्या माध्यमातून रोपं करण्याची भूमिका घेतली, आणि त्यासाठी 50-50 कोटी रुपये फंड पण त्या 5 लॅबना देण्याची भूमिका घेतली. आपल्या कोकणाकरता टिश्यू कल्चरची लॅब शहापूरमध्ये होणार आहे. म्हणजे बांधकाम सुरू झाले, अंतिम टप्प्यामध्ये साधारण 4-6 महिन्यामध्ये उद्घाटन होईल. पश्चिम महाराष्ट्राकरता पुणे मुक्कामी झाले, पुण्याची लॅब आता एखाद्या 15-20 दिवसामध्ये त्याचं उद्घाटन होणार. खानदेशाकरता जळगाव मुक्कामी होणार. मराठवाड्याकरता छत्रपती संभाजीनगर मध्ये इथे होणार.
आणि विदर्भाकरता नागपूरमध्ये होणार आहे. म्हणजे टिश्यू कल्चरच्या माध्यमातून लाखो रोपं तयार करणं, त्याला हार्डनिंग तयार करणं, त्याच्यानंतर ते रोपं लावणं, त्याचं संगोपन करणं. आज त्या ठिकाणी झाडं तोडण्याकरता पूर्वी 11 कागदपत्र लागत होते, ती 5 कागदपत्रामध्ये ती परवानगी मिळेल अशा प्रकारची भूमिका मी घेतली. तर त्या लोकांना शंका वाटली की बाबा एवढी तुम्ही इझिली झाडं तोडायला परवानगी देणार असेल, लोक झाडं तोडतील. झाडं ती कुठली? एखाद्याच्या खाजगी जमिनीवर त्याने झाडं लावली असतील तर तो तोडण्याचा त्याचा अधिकार आहे. फक्त वन विभागाची त्याला परवानगी घ्यावी लागते. आणि त्याचबरोबर एक जे झाड तोडलं त्याच्या बदल्यामध्ये दुसरं झाड पर्यायी लावावं लागतं, तशी हमी द्यावी लागते. आता ह्या अशा प्रकारच्या बाबी काही आमदार मोदयांनी सांगितलं की जरी तुमच्याकडे रिपोर्ट नसेल पण तो हजारो झाडं तुटली जातात. कशा प्रकारे काही लाकूड चोरणारे लोक, त्याच्यामध्ये त्यांनी अधिकारी वर्गाचा समावेश असल्याची सुद्धा भूमिका मांडली. आम्ही अविश्वास दाखवलेला नाही. मी त्याला सांगितलं तुम्ही फक्त कागदपत्रात सादर करा, जर का त्या ठिकाणी कुठलाही अधिकारी जबाबदार असेल त्याच्यावर कारवाई केली जाईल. परंतु त्यावेळेला मी असं म्हटलं की आता एक असे उपकरण तयार झालेलं आहे की ते जर उपकरण त्या ठिकाणी आपण सेट केलं तर त्या जंगलामध्ये किती झाडं आहेत, कुठल्या प्रजातीची आहेत, त्याची उंची किती आहे, त्याचा गर्द म्हणजे त्याची एकूण गोलाई किती आहे, अशा स्वरूपाचा रिपोर्ट फास्ट ट्रॅक मध्ये, म्हणजे माझं म्हणजे मी निर्देश दिले खात्याच्या लोकांना की वर्ल्ड वाईड अशा प्रकारच्या यंत्रणा तयार झाल्या, त्याचं एकूण अभ्यास करा, ग्लोबली टेंडर काढा आणि प्रत्येक जिल्ह्याला एक तसं यंत्र देण्याची भूमिका मी घेतलेली आहे. साधारणपणे 2-1 कोटीचं यंत्र असणार आहे. परंतु त्याद्वारे आपल्या जिल्ह्यातल्या प्रत्येक जंगलाचा किंवा सोशल फॉरेस्ट्रीचं सुद्धा आपल्याला त्याचा एकूण किती झाडं आपल्याकडे आहेत, किती लावली आणि किती मृत झाली असा आवाज देणारी ती यंत्रणा आहे. म्हणजे जेणेकरून भविष्य काळामध्ये रोप लावलं आणि त्याच ठिकाणी दरवर्षी वृक्षारोपण करायची वेळ येते. विनोदाने कोणीतरी असं म्हटलं जातं की झाड खड्डा तोच, पाहुणा बदलतो किंवा पालकमंत्री बदलतो, झाड लावलं जातं आणि तो झाड मरलं जातं. अशा प्रकाराचा पुढे होणार नाही याची खात्री. आणि आज जे चित्र आहे वसई विरारचं चित्र तर ते भयान, म्हणजे प्रॅक्टिकली त्याच्याकरता फार उच्चस्तरीय तज्ञ लोकांची समिती नेमून तिथल्या एकूण तिथे अंडरग्राउंड ड्रेनेज सिस्टीमच नाहीये. तिथे पाणी जे येतं ते पाणी साठलं जातं. खरं म्हणजे वसई विरार परिसरामध्ये मुकटे नावाचे एक उद्योगपती, त्यांनी 1000 एकर जागा महसूल म्हणून घेतली होती सॉल्ट म्हणजे मिठागर बनवण्याकरता. परंतु शेवटपर्यंत त्यांना मिठागर बनवता नाही आलं. मग शेवटी जागा ती महसूल विभागाकडे वर्ग झाली. मागच्या आठवड्यामध्ये ज्याला मी माननीय मुख्यमंत्र्यांच्या समवेत वाढवण आणि आपल्या जो नवीन विमानतळ दातिवरे पण दातिरा परिसरात तर तिथं आलो असताना माननीय मुख्यमंत्री मोदयांना मी सांगितलं की 1000 एकर जागेपैकी 300-400 एकर जागा होल्डिंग पॉइंट साठी वसई विरार महापालिकेला देण्यात यावी. त्याचबरोबर महानगरपालिकेला उत्पन्न मिळण्याकरता 200 एकर जागा देण्यात यावी. राहिलेले 400 एकर जागेमध्ये स्टेडियम, नाट्यगृह वगैरे शहराला ललाभूत ठरलं अशा वास्तू निर्माण करण्याकरता आणि राहिलेली 200 एकर जागा ही विविध धर्माच्या, जातीच्या, पंथांच्या लोकांनी आमच्या समाजाकरता एकत्र जमण्याकरता जागाच नाही आणि म्हणून माझ्याकडे पालकमंत्री म्हणून मागणी केली. मी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेबांना सुद्धा ती बाब सांगितली, माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजीला पण सांगितली आणि दोघांनी संमती. आता माननीय कलेक्टर मॅडम जाखड मॅडमना आणि तिथले आयुक्त पृथ्वीराज यांना सांगितलं तुम्ही एकूण डिझाईन तयार करा आणि भविष्य काळामध्ये वसई विरार या शहराचा सर्वांगीण मुखडा बदलण्याच्या अनुषंगानं कशा प्रकारची यंत्रणा राबवली जाईल याच्याविषयी अभ्यास करायला सांगितले. आता एकूणच पालघर जिल्ह्याच्या असलेल्या समस्यांकरता एक 15-20 दिवसानंतर
सह्याद्री अतिथीगृहामध्ये उच्चस्तरीय अधिकाऱ्यांची बैठक लावली जाईल. त्याच्यामध्ये सर्व आरोग्य, शिक्षण, रस्ते, पाणी पुरवठा, वीज म्हणजे सर्व वरिष्ठ अधिकारी येतील. त्यामध्ये आपल्या लोकप्रतिनिधींच्या, खासदार, आमदार किंवा नगराध्यक्ष, महापौर आणि NGOज यांच्या माध्यमातून आलेल्या सर्व समस्यांची तिथे चर्चा होईल आणि त्या चर्चेतून भविष्य काळामध्ये आपल्या जिल्ह्याला सन्मानपूर्वक त्या ठिकाणी जे लोकांना जगता येईल अशा प्रकारची भूमिका घेतली जाईल. आता मगाशी आम्ही एक ठिकाणी व्हिजिट केली होती, ती फॉरेस्टची जागा. आता फॉरेस्टची जागा कधीही तुम्हाला या ठिकाणी विकास करण्याकरता परवानगी मिळणार नाही. म्हणजे उद्याला कोणी सांगितलं खासदार आमदारांनी किंवा इथे आपण विकास करूया, त्यात तुम्ही काय बोलले तिथे काय हिंदवाला काय बोलते काय संरक्षण होणार नाही. ऑफिशियली खर्च करण्याकरता वन विभाग परवानगी देणारे कुठला अधिकारी देणार नाही. त्याला उपाय एकच की ज्या ठिकाणी शासकीय जागा असतील त्या ठिकाणी या लोकांना फुकट घर देऊन त्यांचं स्थलांतर करणं हा एवढाच उपाय आहे. म्हणजे तिथे त्या लोकांना बोललो असं त्यांना विचारणं नैराश्य आलं असतं. पण आता तुमच्यापासून काही गोष्ट लपवायची नाही. ज्या कालखंडामध्ये माननीय चंद्रशेखर बावनकुळे यांच्या खात्यामार्फत एक मंत्रिमंडळासमोर नोट आली आणि ज्याच्यामध्ये वन विभागाची जागा, संरक्षण विभागाची जागा सोडून दुसऱ्या कुठल्याही खात्याची जागा असेल तर त्या ठिकाणी 2011 पूर्वीची घरं असतील त्या लोकांना 500 स्क्वेअर फूट 1000 आणि 1,500 पर्यंत ही जागा त्यांच्या मालकीची करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि तो पण अल्प किमतीमध्ये. आता त्या बाबतीमध्ये तर आपल्या जिल्ह्यामध्ये प्रयोग सुरू करा. एखादी कुठली वस्ती असेल ती वस्ती नियमित करण्याचा एक प्रयोग सुरू करू आणि त्याच्यामध्ये जर औद्योगिकरणाच्या आसपास असेल तर एखाद्या रिडेव्हलपमेंट विकासकाला, काय बिल्डरला नाही म्हणून विकासकाला सांगून यांना फुकट घरं बांधून दे आणि त्याच्यानंतर तुझा पण म्हणजे नो लॉस नो प्रॉफिट बेसिसवर अशा प्रकारची तुम्ही योजना करा. असा प्रयोग करण्याचा विचार आहे. नवी मुंबईमध्ये, नवी मुंबई आजच्या शहराला भारतातली सगळ्यात कॉस्टली जमीन कुठं असेल तर नवी मुंबईपेक्षा जास्त. मुंबईमधल्या बिल्डर्स लोकांच्या बिल्डिंग आता अनसोल्ड, पुण्यातले अनसोल्ड आहे. पण नवी मुंबईमध्ये दिवसेंदिवस भाव वाढत चाललेले. म्हणजे पामबीच रोडला 1 लाख रुपये स्क्वेअर फुटचा पण भाव आहे. कसला रेसिडेन्शियल. सांगण्याचा उद्देश असा की भविष्य काळामध्ये सकारात्मक राहून या गोरगरिबांना निश्चितपणे जीवन जगण्याकरता चांगला मार्ग निर्माण करून दिला पाहिजे. आपल्या जिल्ह्याची जर सागरी, नागरी आणि डोंगरी या 3 पट्ट्या भागामध्ये आपला जिल्हा विखुरलेला आहे. माननीय मुख्यमंत्री मोदयांचे ज्या इथून आम्ही ज्या गेलो, माननीय मुख्यमंत्री, मी आणि रणवीर चव्हाण होते आमच्याबरोबर, तर त्यावेळेला मी त्यांना सांगितलं की आता ज्याला एअरपोर्ट येणार, सी पोर्ट येणार, जर काही ह्या गोरगरीब लोकांचं जीवनमान जर उंचावलं नाही तर ह्या प्रगतीला काही किंमत नाही. आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सकारात्मक सांगितलं की आपल्याला या लोकांचं आर्थिक स्तर सुद्धा उंचावायचं आहे. यांचं शिक्षणाची बाजू, यांच्यापैकी काही खेळाडू निर्माण व्हावेत, यांना आरोग्याच्या सेवा, यांना शिक्षणाच्या सेवा या सर्व देण्याच्या अनुषंगानं राज्य शासन सकारात्मक आहे. आज एकूण खरं म्हणजे अशा प्रकारचा दौरा करणं हे काय म्हणजे पिकनिकला आल्यासारखं नाही, परंतु एकूण लोकांच्या जे हाल बघितले हे बघितल्यानंतर यातना झाला. काही लोकांचे जीव थोडक्यात वाचलेले आहेत. काही लोकांना ते दोरीचा आधार घेऊन काढावं लागलं आणि काही लोकांनी हिंमत केली. काही नगरसेवक आहेत तर ते ऑल पार्टी नगरसेवक आहेत. या ठिकाणी कुठल्याही पार्टीने फार काम केलेलं आहे, कुठल्या एका घटकानेच काम केलं असं नाही. तर मी असं म्हटलेलं की इथला ग्रामसेवकांनी पण काम केलं, तलाट्यांनी काम केलं, त्या ठिकाणी शिक्षकांनी काम केलं, वन विभागाच्या वन मजुरांनी सुद्धा काम केलं. आता तुम्ही पत्रकार बांधव, प्रिंट मीडियाचे लोकांनी सुद्धा रात्रंदिवस तुम्ही सगळं पाहणी केली, इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि सोशल मीडिया सुद्धा. आणि तुमच्या ह्या सतर्कतेमुळे खबर लागत गेली आणि त्या तुमच्या सगळ्या चॅनल शेवटी या इथल्या यंत्रणा, इथले लोकल जे सोशल मीडियावाले ते तुमच्या इलेक्ट्रॉनिक या मीडियाकडे जाणार नाही, पण सोशल मीडियाचा इथं जास्त उपयोग झाला.
आणि त्यामध्ये सतर्कता वाढली. भविष्य काळामध्ये अशा मानवी चुकांमुळे ज्या काही गोष्टी घडलेल्या आहेत त्या दुरुस्त करण्यासाठी अतिशय उच्चस्तरीय आणि गांभीर्याने विचार केला जाणार आहे. आता आपल्याला काय प्रश्न विचारते विचार. सर, आपण सांगितलं की ढगफुटी सदृश परिस्थिती निर्माण झाली होती, पण तरी मुसळधार पाऊस पडला असेल तरी ठिकठिकाणी झालेले अतिक्रमण, ठिकठिकाणी नाले गेलेले बुजवलेले आणि विरार वसईच्या धर्तीवर पालघर, सफाळ आणि केळवा या ठिकाणी रिहॅबिलिटेशन कॅम्प किंवा पाण्याचा निचरासाठी आपण काय विचार करतो? आता पालघरच्या परिसरात ज्याला आम्ही गेलो त्यावेळेला तिथल्या समाजसेवकांनी या भविष्य काळामध्ये अशा प्रकारचे नाळे गुंजवल्यामुळे ही परिस्थिती निर्माण होणार आहे अशा प्रकारचा पत्रव्यवहार केल्याचं मला त्या ठिकाणी सांगितलं. त्या घटकांना मी सांगितले ते पत्रव्यवहार तुम्ही माननीय जाखड मॅडमच्या, जिल्हाधिकारी मोदयांच्याकडे द्या. भविष्य काळामध्ये जर का अशा प्रकारचे सॅटेलाइट मधून तिथे रुंद नाले जर 40 फुटाचे असतील आणि जर ते अरुंद केले असतील तर नोटिसा देऊन त्या तोडून टाक. शेवटी जर अशा नालायक लोकांच्या मुळे जर जनसामान्यांचं जीवन जर धोक्यात येणार असेल तर अशा लोकांची पर्वा करायची गरज नाही. बिकॉज ते जर नॅचरली असलेले जर त्या ठिकाणी प्रवाह कोणी जर माती भराव करून त्या ठिकाणी आपल्या जागा म्हणून जर बांधकाम केलं असेल आणि त्यांच्या बांधकामामुळे जर का लोकांचं जीवन धोक्यात आलं असेल तर त्याला सामान देण्याची सूचना द्या. फक्त 15-20 दिवसाची मुदत द्या आणि नंतर त्या कायम कारवाई करू द्या. सर, ग्लोबल वॉर्मिंग हा बोलताना सांगितलं की भूगर्भातल्या जी खनिज द्रव्याचा वापर हा केला जातो तेव्हा ह्या अशा घटना घडतात. आज सर पालघरमध्ये जी परिस्थिती निर्माण झाली ह्याला कारण त्याच अंगाने आपण विचार केला तर आहे. एवढ्या मोठ्या प्रकल्पासाठी एवढ्या मोठ्या प्रकारची झाडं कापली जातात. समुद्रामध्ये विमानतळ सांगा, वारमन बंदर सांगा, जिंदालची हे सांगा, बंदर सांगा, याच्यासाठी मोठ्या प्रमाणात भराव टाकला जाणार आहे. इकडचे डोंगर मोठ्या प्रमाणात कापले गेलेले आहेत. एका बाजूला बेकायदेशीर मायनिंगचं हे आहे. ही जी परिस्थिती पाहिली तर पालघर जिल्ह्याचं भविष्य काय आहे असं आपल्याला वाटतंय? बंधू, तुम्हाला एक बाब सांगतो. 1995 ला मी पर्यावरण मंत्री असताना फिनोलेक्स नावाचा ग्रुप, तुम्ही नाव ऐकलं? फिनोलेक्स, त्यांचे मालक प्रकाश छाबरे हे माझे मित्र आहेत. त्यावेळेला माझे मित्र नव्हते. त्यांचा रत्नागिरीमध्ये टँक फार्म म्हणजे परदेशातून आलेला टँकरद्वारे ऑइल तिथे साठवण्याचं त्यांना टँक फार्म बांधायचं होतं. आणि टी चंद्रशेखर नावाचे ठाण्याचे महापालिका आयुक्त होते, कल्याणचे महापालिका, त्याच्यापूर्वी ते रत्नागिरीचे कलेक्टर होते. ज्याला त्यांच्याकडे त्यांनी मागणी केली फिनोलेक्स कंपनीने, त्यांनी ती नाकारल्यानंतर पर्यावरण मंत्री म्हणून ते माझ्याकडे आहे. कोण? फिनोलेक्सचे मालक. आणि मी त्यांची बाजू समजून घेतली. इन दोज डे इंडिया वॉज डेव्हलपिंग कंट्री. विकसनशील देशामध्ये कॅल्क्युलेट रिस्क घेतली नाही तर देशाचा विकासच होणार. त्यावेळेला मी चंद्रशेखरजींना बोलवलं तर त्यांना सांगितलं की बिंग एन्व्हायरमेंट मिनिस्टर, तुम्ही नाकारलेल्या गोष्टीला मी ओव्हरऑल करून त्यांना परवानगी देऊ शकतो, परंतु मला प्रशासकीय अधिकाऱ्यांनी घेतलेल्या निर्णयाचा अवमान केला गेला अशा प्रकारे परिस्थिती निर्माण करायची नाही. मी त्यांना सांगितलंय की या कंपनीला इतक्या अटी शर्ती टाका की एक थेंब सुद्धा त्या ठिकाणी समुद्र जाणार नाही. मी बाप सांगतो 1995च्या कालखंडात फिनोलेक्स ग्रुप हा दक्षिण भारतामध्ये ड्रीप इरिगेशनच्या करणारा मेन पाईप सबलाईन लॅटर या सर्वांचा त्या ठिकाणी ते काम करत आहे. जेली बनवण्याकरता जे वायरची केबल असते ना, केबलची वरचा कव्हर आपण त्याच फिनोलेक्सच्या त्या एक थेंब सुद्धा आता बाब अशी वाढवून हा बंदर
जगातल्या 10 नंबर पैकी बंदर. वाढवण बंदराची कनेक्टिव्हिटी रस्त्याने देशातल्या सर्व राज्यांशी होणार आहे. एकूण एक राज्य त्या अनुषंगाने जोडले जाणार आहे. आणि मूल मुंबईचं एअरपोर्ट छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल आहे, इंदिरा गांधी 2 आहेत विमानतळ. नवी मुंबईचं विमानतळाचं नाव अजून होणार आहे, पण ते विमानतळ दुसरं झालं. तिसरं मुंबई, तिसरी मुंबई कुठं होणार आहे? पेण, अलिबागच्या परिसरात. आणि चौथी मुंबई ही आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये होणार आहे. आणि प्रामुख्याने विरार वसईच्या पलीकडे तो असा तिकडचा आपण मगाशी कोर त्या ठिकाणी एअरपोर्ट, तो एअरपोर्ट पूर्ण पाण्यामध्ये होणार आहे. एकही मँग्रोव्हचं तिथं झाड तुटणार नाही, कुठल्या शेतकऱ्याची जमीन खरेदी केली जाणार नाही, ऍक्विजिशनचा खर्च नाही, फक्त त्या ठिकाणी 45,000 कोटीमध्ये तो एअरपोर्ट तयार होणार आहे. भविष्यकाळ लक्षात घेता मुंबईचे एअरपोर्ट, नवी मुंबईचे एअरपोर्ट आणि हे एअरपोर्ट हे आपल्या सर्व जगाच्या पाठीवर जी संपूर्ण पर्यटन, व्यापार, वृद्धी होणार आहे त्याला पूर्ण करण्याकरता या गोष्टीचा वापर होणार आहे. मी आश्वासित करतो, ज्याला मी फिनोलेक्सचं उदाहरण सांगितलं त्यावेळेला नंतर चंद्रशेखरनी माझी भूमिका ऐकल्यानंतर त्यांना परवानगी दिली. आजवर कसलाही तिथे प्रकार घडलेला नाही आणि घडणार नाही. सर मुद्दा तो नाही, आपण जर म्हणत असाल की ग्लोबल वॉर्मिंग हे संपणार आहे. लक्षावधी मेट्रिक टन इथलं जमीन म्हणजे माती, मुरुम, त्यानंतर दगड इथले जात आहे, समुद्रात भरणी होणार आहे. तर आज ही संकटाची सफाळा किंवा बोईसर बेळगावडी जर चावल असेल तर पुढे आम्ही, आमची पिढी किंवा नंतरच्या पिढी करता आपण काय वाढवून ठेवता? आपण विकसनशील देश त्याच्याकरता होणार, पण एकाच भागामध्ये अशा प्रकारचं कॉन्सन्ट्रेशन, ह्याचा परिणाम आपण जे म्हणता त्याच अंगाने विचार करून सांगा ना आम्हाला. बघा काय आपण वाढवून ठेवतात? 60 मीटरची डेप्थ असलेलं ते सोडा सर, पण ह्याचे नुकसानाचं काय होईल सांगा. हे बघा, आम्ही ते मान्य करतो सर्व. एक मिनिट भाऊ, जरा हलू नाही, पण म्हणजे आम्ही तुम्ही जर जोरात बोलाल ना तर माझा पण आवाज जास्त पण होऊ द्या सर, कारण हे फार गंभीर आहे सर. मी तुम्हाला सांगतो, या ठिकाणी झाडं तुटतील ना त्याच्या 100 पटीने झाडं लावली. डीएफसीसी ला सर, डीएफसीसी आणि मुंबई वडोदरा हजारो झाडं तुटली. काय कुठे आहे त्याचं जंगल? आता प्रश्न असा आहे की त्याच्या अनुषंगानं झाडं लावली याची तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर दिसतच नाही ना मला. ऐकून घ्या भाषा. आमचे वरिष्ठ अधिकारी वन विभागाचे आहेत, हे आपल्याला नोट टोटल पालघर जिल्ह्यातून गेलेल्या विविध रस्त्यांकरता, रेल्वे करता, बुलेट ट्रेन करता त्यामध्ये जितकी झाडं तुटली, मी किंवा सांगितलं त्याच्या दुपटीने झाडं कमीत कमी लागली, तर माझा विचार ते 10 पटीने करायचा. ऐकला का तुम्ही? हे बघा, पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देशाचे पंतप्रधान आणि राज्याचे मुख्यमंत्री आहेत. राज्याच्या पर्यावरणाची, राज्याच्या असलेल्या सगळ्या गोष्टीची त्याला चिंता नाही असं म्हणणं म्हणजे आपण त्यांच्या विषयी एक प्रकारचा अनादर करण्यासारखा. मी आपल्याला ज्याला मगाशी फिनोलेक्सचं उदाहरण सांगितलं, मी तुम्हाला विश्वासानं सांगतो, माझ्या मनामध्ये इथला जो आदिवासी समाज आहे त्यांचं शिक्षण, त्यांचं आर्थिक स्तर हा उंचावला पाहिजे. ते बघा, बाब असे की विरोधासाठी विरोध नाही, आपण आज युरोपची परिस्थिती काय? जरा ऐकून घ्या. सुरुवातीच्या कालखंडात सिडकोला विरोध आम्ही पण केला होता, पण माझा विरोध हा त्या ठिकाणी पुनर्वसन कुठल्या प्रकारच्या मार्गाने होणार ह्या करता विरोध होता. शहराच्या विकासाला मला विरोध नव्हता. आता तुम्हाला सांगतो, शरदचंद्र पवार साहेब ज्याला मुख्यमंत्री होते त्यावेळेला 12.5% योजना ज्या निर्माण झाली त्या 5 लोकांच्या कमिटीमध्ये मी पण. आज नवी मुंबईतले सगळे शेतकरी सुखी संपन्न आहेत आणि आता त्या ठिकाणी लोकांनी बांधलेल्या गरजेपोटी घरांना सुद्धा संरक्षित करण्यात आले. आता लोक सततच्या तिथे स्थान नाही राहिलं लोकांचं. मी जातीवर जात नाही. नवी मुंबईच्या 111 नगरसेवकांपैकी 50% नगरसेवक आगरी लोकसंख्या किती आहे?
10% पण नाही तिथे राहिले. कुठे? नवी मुंबईमध्ये राहिलेले सेकंड नंबर मराठा लोक आहेत. म्हणजे एकूणच लक्षात आलं का डेमोग्राफी सुद्धा त्या ठिकाणी टिकवली आहे आणि लोकांना रोजगार. आणि मी तुम्हाला सांगतो, आता 5 वर्षाच्या पैकी साधारणपणे 18 महिने गेले. कशात आहे? 60 महिन्यापैकी 18 महिने गेले. आता राहिलेले या साधारण 3-3.25 वर्षामध्ये या सर्व गोष्टीचा म्हणजे वन विभागाचा कारभार, पालघर जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून आणि नवी मुंबईचा प्रमुख सल्लागार म्हणून मी आत्मविश्वासात सांगतो की यामध्ये कुठेही आम्ही कमी पडणार नाही. सुदैवानं तुमच्यासारखे चतुरस्थ, अतिशय म्हणजे लोकांच्या हिताकरता जतन करणाऱ्या पत्रकारांचा समावेश असल्या कारणानं राज्यकर्त्यांना चुकीच्या गोष्टी करण्याकरता उसंतच मिळणार नाही. प्रशासकीय यंत्रणा सक्रिय राहणार. सर, आपण म्हणालात की वृक्षारोपण 2 पटीने, 5 पटीने, 10 पटीने करा. राज्यातला पहिला हँड प्रोजेक्ट कुरगाव पासून कलेक्टर ऑफिस पर्यंत केला तेव्हा कमीत कमी 60 ते 70 मोठी झाडं केली. त्याच्यासाठी जी पर्यायी लागवड केली होती दुपटीने, त्यातलं एकही झाड झडलं नाहीये. त्याचं आम्ही खातरजमा केले. त्यामुळे आपण किती झाडं लावाल ह्याचे आम्हाला अहवाल द्याल. त्यातली झाडं किती जगली हे बघितलं पाहिजे. आणि दुसरं, आपण दगड जो हितेन नाईकांनी प्रश्न विचारला तो बेसुमार ह्याच्या संदर्भात, दगड उत्खननासंदर्भात असलेले मोगम नियम आणि त्याचा काही लोक घेणारा गैरफायदा, इथे मागे जसं आपल्या सांगितलं बोर ब्लास्टिंगचा आलेला प्रकार, याच्यामुळे अख्खे डोंगर सपाट करताना प्रशासन त्याच्यावर अंकुश ठेवण्यासाठी काय करणार? आणि एकच तोडतो सर, म्हणजे आता उदाहरण म्हणून आपल्याला सांगतो, पालघर मुख्यालय म्हणजे इथे उभं राहिलं, इथे प्रचंड प्रमाणावर वृक्ष होते. 11 वर्षामध्ये आम्हाला इथे वृक्षारोपण झाल्याचे आम्ही अनेक कार्यक्रम पाहिले, त्याची प्रसिद्धी दिली. पण त्या तुलनेत 11 वर्षामध्ये काही झाडं वाढल्यात असं दिसलं नाही. हा एकूण सार्वत्रिक अनुभव आहे. कारण DFCCचा प्रोजेक्ट झालेला कितीतरी वर्ष झाली, पण त्या DFCCची पुढे झाडं आम्हाला दिसत नाही. बंधू, मी एक आपल्याला बाब म्हणतो, भास्करराव जाधव हे सक्रिय आणि चतुरस्थ आमदार आहेत. इतर आपल्याला जाणीव आहे. भास्करराव जाधव नाव ऐकलं ना आपण? भास्करराव जाधवांनी याच एकूण कोकणातले वर्णन करताना त्यांनी म्हटलं की ते मला प्रेमाने दादा म्हणतात, की आमच्या कोकणामध्ये चिमण्या राहिल्या नाहीत, कावळे राहिले नाहीत, पुढे मुंगूस दिसायचा, पुढे ससा दिसायचा. कोकणामध्ये इतका ऱ्हास झालेला त्यांनी भूमिका सांगितली. आणि काही प्रमाणामध्ये त्यांचं म्हणणं खरं आहे. कारण कोकण रेल्वे गेल्यापासून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये अन्य प्रांतातल्या लोकांनी येऊन तिथे जमिनी खरेदी केल्या आणि आज तिथे कोकण पण तिथे राहिलेलं नाही. परंतु उत्तर देताना मी त्याला सांगितलं की आमच्या नवी मुंबईमध्ये कावळे चिमणे दिसेनासे झाल्या होत्या, परंतु आज नवी मुंबईमध्ये कावळे, कबूतर, चिमण्या, जंगलातले पक्षी सुद्धा नवी मुंबईमध्ये जे पूर्वीची झाडं होती त्याच्या 10 पटीने झाडं लावली. तुम्ही जर नवी मुंबईचं वर्णन तुम्ही कधी या, पालघरच्या पत्रकार बांधवांना मी आमंत्रित करतो की नवी मुंबईमध्ये पक्ष्यांची किलबिल, बुलबुल जर तिथे आले, फ्लेमिंगो, या संपूर्ण कोकण किनारपट्टीपैकी फक्त नवी मुंबईमध्ये त्यांचा अधिवास आहे. फ्लेमिंगो हे काही कालखंड या देशात राहायच्या नंतर ते स्थलांतरण करायचे, परंतु इथं वातावरण इतकं सुंदर झालं की फ्लेमिंगो पुन्हा त्यातच बाहेर जाण्याचे त्यांनी विसरले. तिथंच त्यांचा अधिवास झाला. मला खात्री आहे नवी मुंबई इतकं पालघर पण विकसित होईल, कारण नवी मुंबईच्या फ्लेमिंग उतरले आणि माहीमच्या किनाऱ्यावर आले ना. मी त्याला सांगितलं हिरकरावच्या प्रश्नाचं उत्तर आम्हाला मिळालं नाही. म्हणजे विचारलेल्या प्रश्नाचं दगड उत्तर उत्खनन ते बघा, मी तुम्हाला एकच बोलतो बंधूनो, टू बी डेव्हलप कंट्री मध्ये कॅल्क्युलेट रिस्क घ्यायला लागते एकाच भागामध्ये. कशाला तुम्ही एवढे चिंतित होता? मी तुम्हाला सांगतो, ऐकून घ्या. निसर्गाचा धोका कमीच सांगता. निसर्गाचा धोका कमीच सांगता. सर तुम्ही जेव्हा म्हणता ग्लोबल वॉर्मिंग ना, तेव्हा आम्हाला ऐकायला फार बरं वाटते कानाला आणि विश्वासू सरकार काहीतरी करते. आता जर आपण युरोपचं उदाहरण घेतलं, युरोपमध्ये काय झालं? 2 मिनिटं ऐका ना. वाढून काय ठेवतायत तुम्ही? मी बघा, मी तुमच्याशी गप्पा गोष्टी करतो. हो, मला बोल. मी वयाच्या 16 वर्षापासून समाजसेवेमध्ये होतो. ते लायकीचा होतो का नाही मला माहिती. सिडकोचे त्यावेळेचे चीफ लँड्स अँड रिहॅबिलिटेशन ऑफिस शिवरामपंत कुलकर्णी
ते पंढरपूरच्या ट्रस्टचे पण प्रमुख होते. त्या संपूर्ण नवी मुंबईतल्या डोंगराच्या ज्याला नवी मुंबईचा विकास करायचा म्हणून फॉरेस्टची जमीन डिफॉरेस्ट करण्याची योजना सिडकोनं फॉरेस्टकडे दिली. फॉरेस्टने त्या ज्याला आपण वलतीकरण जमीन डायव्हर्जन आणि त्याला जी किंमत ती आमच्या शेतकऱ्यांनी भरली प्रकल्पग्रस्त लोकांच्या करता. त्यावेळेला आमच्या कुटुंबाच्या 4 क्वाऱ्या होत्या. माझ्या इतका सक्सेसफुल त्या धंद्यामध्ये कोणी नव्हता. म्हणजे लाख रुपये दररोजचे इन्कम असताना एकेकाली एक असा दिवस आला की ते क्वाऱ्या बंद करून टाकले. तेवढे आमच्याच क्वाऱ्या बंद नाही केल्या. माझ्या पीएच्या भावाला सांगितलं की एनजीटी पुण्यामध्ये ना एनजीटीचं कोर्स हार्दिक गावात त्याच्याकडे त्याला पाठवलं आणि सगळ्या क्वाऱ्या बंद करून टाकल्या. नवी मुंबईमध्ये क्वाऱ्या राहिलेल्या नाही. एकेकाली त्या क्वारी संघटनेचा अध्यक्ष होतो मी. एकेकाली कुठल्या दगडखान मालकांच्या संघटनेचा मी अध्यक्ष होतो. त्याच्यानंतर आम्ही स्वतःच्या क्वाऱ्या बंद केल्या. दुसऱ्या लोकांना मी त्याला सांगितलं तुम्ही पण बंद करा. नाही करत. मग माझ्या पीएच्या भावाला सांगितलं तू एनजीटी कोर्टात जा आणि ते आता बंद झाले. सांगण्याचा उद्देश आहे पर्यावरणाशी किती खेळ करावा, का करावा हे निश्चितपणे त्याला बॅलन्स ठेवली पाहिजे. नियमित आणि अधिकृत असावे तेवढंच आमचं म्हणणं. नाही ऐकून घ्या. आपल्याकडे जर कशा अनधिकृतपणे कोणी जर क्वाऱ्या चालवत असेल त्या गोष्टी तुम्ही मला कळवा. अरे सर विरारला एक खून झाला आणखी तुम्ही कशाला सांगता आम्हाला कळवायला. सर दुसरं विरारला क्वारीवरून तर खून फार झाला. लांब जायची गरज नाही. शासकीय यंत्रणा करते काय? मुख्यमंत्री क्वारीवाल्यांना फोन केले की उद्या एक ट्रक याच्यावर आणू नका रस्त्यावर. ही वस्तुस्थिती आहे. म्हणजे आमच्या प्रशासनाची एवढी हो, हो. हुशारी आहे. सर विरारला आरटीआय ऍक्टिव्हिस्टचा खून झाला तो क्वारीवर झाला. माझं म्हणणं जिल्हा प्रशासन करते काय? मग ते कोणी महसूल असेल नाही, DM नाही, असो. त्याबाबत त्या केसमध्ये मी थोडा खुलासा करते. सिस्टम स्पेसिफिकली सर ती कंप्लेंट आली होती. त्यामध्ये ऑलरेडी सर परमिशन दिली होती सर एसडीओनी आणि त्याच्यानंतर जास्ती उत्खननची आपल्याकडे तक्रार आली तर आपण क्वेरी बंद पण केली. आणि सर जो खून झाला होता त्याचा मागचा जो हेतू आहे तो त्यांचा आपसातला एक दुसऱ्या विषयावरचा वाद होता. दॅट इज वाय तो एवढापर्यंत गेला. आणि सर ते वारंवार जेव्हा आपण ऍक्शन करतो आणि त्यांची तक्रार बंद करतो तर कंप्लेंट करायचे की आम्हाला साईटवरती बोलवलं नाही. तर मूळ तक्रारदाराला सर या अनुषंगाने आपल्या ऑफिसरनी कळवलं होतं की इफ यू वॉन्ट टू बी ऑन साईट आम्ही इन्स्पेक्शन करायला जातो तुम्ही या. आणि त्यांनी दुसऱ्या माणसांना पाठवलं. आता सर त्यांचा आपसातला पण भरपूर विषय होता. म्हणजे ते ऍक्टिव्हिस्ट होते आणि आता आपल्या आरटीआय कायद्यामध्ये पण काही बदल होत आहेत सो दॅट हे हेतू परस्पर केलेल्या पण ज्या गोष्टी आहेत त्यांच्यावरती आळा बसू शकतं. पण हे सर याचं मागचा जो कारण आहे म्हणजे खून किंवा क्रिमिनल ऍक्ट त्यामध्ये आपण FIR पण केलं. ती कारवाई सुरू आहे. तर कुठेही सर म्हणजे याच्यामुळे असा विषय नाहीये की म्हणजे यामुळे ते झालं. देर आर लॉट ऑफ रिझन्स बॅक टू इट. या बाबतीत विधानसभेमध्ये प्रश्नोत्तराच्या तासानंतर याच्यावर चर्चा झाली आणि त्या सर्व घटकांना अटक केलेली आहे. म्हणजे एखादा कोणी अशा प्रकारचा कायदा बाह्य काम केलं त्याला सोडलेलं नाही. आणि अशा प्रकारचे जे कोण करतील त्यांना राज्य शासन कुठेही माफ करणार नाही. सर तुम्हाला पहिल्यापासून याची माहिती आहे आणि चांगला अभ्यास आहे तर त्याची खोली किती असावी सर? कसली खजानाची खोली किती असावी? नाही, नियमाप्रमाणे खोली जाता येत नाही. सरफेस मध्ये मला करावं लागतं. ऐकून घ्या. हे जर अशा प्रकारचे डेप्थ मध्ये जाऊन करतात ना हे नियमाप्रमाणे चुकीचं आहे. सर डेप्थ मध्ये नाही 60 फूट खोली जाऊन त्याच्या खाली बोर ब्लास्टिंग करतात. 60 फूट खोल जातात आणि त्याच्यानंतर 80 फूट खाली बोर ब्लास्टिंग करतात. 200 फूट आहे. आणि अधिकारी वर्ग तिथे जाऊन पण येतात. FIR सुद्धा बऱ्याच ठिकाणी दाखल केली. मॅडम मी माझ्या नावावर क्वारी होती. ज्याला अंडरटेकिंग लिहून दिलं त्यावेळेला त्या समान त्या ठिकाणी करू आणि जर का ज्या ठिकाणी जर चुकून जर जास्त झालं तर तिथे लेवल करू. अशा दौऱ्यामध्ये आपण एक अर्धा तास द्या आणि एका रस्त्यावर आपल्याला नेऊ म्हणजे आपल्याला दिसेल किती डिपच्या तिथे खदाने आहेत. नाही बघा तुम्ही सांगा. ऐकून घ्या. तुम्ही सांगता ते आताच्या नाही. ऐकून घ्या. तुम्ही सांगता म्हणजे तुम्ही खोटं सांगता असं बोलणारच नाही. तुम्ही त्या स्थळाचं वर्णन द्या, पत्ता द्या. मी
पालकमंत्री म्हणून माननीय जिल्हाधिकारी महोदयांना या ठिकाणी आदेशित करतो की जी कुठल्या अशा प्रकारची कायदे बाह्य अशी गोष्ट ती कोणाची असो, उद्याला भाजपच्या उद्याला आमच्या सावरांची असेल ना तरी ती बंद करून टाका. सर उद्या आम्ही सांगितलं ना तर आमच्या नावाने अधिकारी वर्गच माहितीचे अधिकार लागतात का ह्या पत्रकारांनी माहिती मागवली. सर मुद्दा असा आहे की तर मला पत्रकारांनी आजपर्यंत एकाने सोडून दुसरे कोणाने तक्रार केलेली नाही मायनिंगच्या बाबतीमध्ये. आमच्या नावाने माहितीचे अधिकार माहितीची तक्रार केल्यानंतर मॅडम, आता आपण संबंधित पत्रकारांना मायनिंग- खदान माफियांचे धमकीचे फोन येतात. नाही नाही, मायनिंगचा हे बघा, तुम्हाला जर धमकीचे फोन आले तुम्हाला पोलीस बंदोबस्त द्यायचे. मी आता हे बघा, तुम्ही जे काय जागरूकता दाखवता ना, तुमच्या घरात काय क्रिया होते यावरून नाही, समाजाचं पर्यावरणाचं नुकसान होऊ नये म्हणून तुम्ही सर जागरूकता नंतर लांब जायची गरजच नाही. तुमचे तलाठी आहेत, ग्रामसेवक आहेत, तहसीलदार आहेत, सर्व जिल्ह्यातले आणि कमीच ज्याला परमिशन देतात ते आहेत. त्यांना सगळ्यांना माहिती आहे की किती खोली झालेली. मॅडम एक काम करा, ते आपल्या समोरच समजा ज्या ज्या तालुक्यात ज्या ज्या जिल्हा परिषद गट पंचायत गावात गटमध्ये ज्या लोकांना कॉलेजचे आपण प्रमाणे दिलेले शेवटी महसूल खातं देतं टाकला का, तर अशा प्रकारच्या सर्व कॉलेजची तपासणी करायला सांगा आणि ज्यांनी नियमाचा भंग केला असेल, कुठल्या धर्माची, जातीची, पंथाची, पक्षाची परवा न करता त्या परवाना देताना 1000ची फी आहे, मात्र इथे 2 ते 3 लाख रुपये आकारले जातात. मात्र हे जे खदा मालक आहे ते बोलत नाही. ही तेवढीच सत्य परिस्थिती आहे. हे बघा, बाब असे ऑफ द रेकॉर्ड काही गोष्टी पण करत असेल ना, त्या गोष्टीला आम्ही जबाबदार आहे. पण ऑन द रेकॉर्ड तुम्ही ऐकून घ्या. मी अतिशय विनम्रपणे म्हटलेलं आहे, या ठिकाणी ही सिस्टीम परफेक्ट काम करते असं माझा दावा आहे. आमचे लोकप्रतिनिधी टू द पॉइंट काम करतात असं माझा दावा आहे. यामध्ये त्या माननीय जिल्हाधिकारी महोदयांना मी काय म्हटलेलं आहे की किती प्रमाणामध्ये आपण आपल्याकडे रेकॉर्ड असतात ना, गौण खनिजाचा जो विभाग आहे त्यांच्याकडे कुठल्या तालुक्यात, कुठल्या गावात, कुठल्या सर्वे नंबर मध्ये किती क्षेत्र आहे याचा सगळा हिशोब किताब असेल. त्यांनी नियमानुसार जर काम केलं असेल तर ते कंटिन्यू ठेवा. ज्यांनी नियमाचा भंग केला असेल ते बंद करा. कोणाची पर्वा करायची गरज नाही. किंवा वाढवण बंद हे होतील का? त्याचे 23 हे बघा, बाब अशी आहे, नाही गरज नाही पडली, गरज पडली नाही. काय बोलतो मी, त्या विमानतळा करता, वाढवण करता कायदेशीर निर्माण झालेल्या खाणीमधूनच दगड जाईल. अशा प्रकारच्या नियमाचा भंग करणाऱ्या लोकांच्या त्या दगडाची आम्हाला तिथे गरज नाही. ऐकून घ्या, फार अर्जन्सी आहे म्हणून ज्या ठिकाणी 10 एकरात करायचं तिथं 100 एकरात करू, पण नवीन नियमांतून असलेल्या जागेतून दगड काढला जाईल आणि तो दगड ते पुरवला जाईल. कुठल्याही प्रकारचं तिथे दिरंगाई होणार नाही. परंतु अशा चुकीचे काम करणाऱ्या लोकांच्याकडून अशा प्रकारची ते दगड वाढवणं लागणार आहे म्हणून त्याने किती चुका केल्या त्याच्या चुकांवर पांघरून घालायचं काम आम्हाला नाही करायचं. सर पाणी दौरा करताना लोकांच्या प्रतिक्रिया, लोकांच्या मनामध्ये यातना आहेत, परंतु त्या त्या ठिकाणच्या नगरसेवकांनी, कार्यकर्त्यांनी, प्रशासकीय यंत्रणेने मदत केल्याचा आनंद सुद्धा आहे. कुठेही त्या ठिकाणी एकतर अशी आम्हाला महिला मिळाली की आम्हाला अन्नधान्य नको, पैसे नको, फक्त याच्या पुढे ह्या घटना घडणार नाही. डेफिनेटली त्यांची जी भावना आहे, जर कुठल्या रेल्वेच्या एखाद्या बंधाऱ्यामुळे जर त्या ठिकाणी पाणी साठलं असेल तर रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं जाईल तुम्ही तुमचा बदल करा. कुठलाही समृद्धी महामार्गाचा असेल त्यांना बदल करा. शेवटी या कायमस्वरूपी टिकणाऱ्या गोष्टी आहेत, त्या जर कायमस्वरूपी जर अशा गोष्टी राहिल्या, सेमी संकटात लोक जाणार असतील तर ते सहन केलं जाणार नाही. माझा एक प्रश्न आहे, हे जे प्रोजेक्ट तुमचे सर्व सुरू आहे, मात्र आमच्या ग्रामीण भागात सर्व रस्ता खराब केले. मी ज्या गावातून जातो आणि विराट रस्ता आमचा, त्याच्यावरती जवळजवळ 7 कोटी रुपयाचा खर्च केला गेला. तो परत खराब झाला. आपल्या माहिती करता सांगतो. त्याच्यानंतर एक मिनिट, त्याच्यानंतर किनी साहेबांनी एक चांगला प्रयोग केला आणि तो खरोखरच यशस्वी झालेला आहे. ते डबल मिक्सिंग करून तो आता चांगल्या प्रकारे. पण त्याच रस्त्यावरून जर म्हणजे त्या रस्त्याचे कॅपिटलच्या पेक्षा जर जास्त वजनाचे जात असतील तर तो रस्ता कसा टिकणार आहे? आमचे रस्ते दुरुस्त आपण सांगताना ही बाब आम्ही चर्चेला आणलेली आहे.
आणि हे रस्ते मजबूत करण्याकरता निधीची तरतूद सुद्धा केलेली. सर केळव्याला आपण कुठे गेलो होतो आज? केरवेला कुठलं गाव ते धावंगीपाडा. ऐकला का? त्या सरपंचाने सांगितलं की या ठिकाणी कुठून पाणी आलेलं नाही, पाणी किती असला धग तो प्रशासनातलं तुम्ही मगाशी म्हणाले, विश्वास आहे प्रशासनावर. हो. तुमच्या जनता दरबारामध्ये 3 वेळा देवीचा पाडा जे आहे मंदिराच्या मागच्या केळव्याच्या, त्यांनी 3 वेळा निवेदन दिल्या. त्यांच्याकडे सतत पाणी राहत असतं पावसाळ्यात आणि ते वेगळ्या पद्धतीने कुठेतरी समुद्राकडे नेण्याच्याकडे. आजपर्यंत आजची परिस्थिती सुद्धा आजही घरामध्ये ग्रामपंचायतमध्ये आहे आणि प्रॉब्लेम कसा आहे, तो नाल्यावरतीच तो पाडा बसलाय. मी आपलं गुगल मध्ये दाखवलं तर ते ऍक्च्युली तिथे घर बांधायलाच नाही पाहिजे होतं, नाल्यावरती आहे तो एक. पुढे नाल्यावरती देवी मंदिराच्या मागे कसा नाला पाहिजे त्यांचे घर. हो, मला एकदा दाखवलं, आम्ही जाऊन आलो परवा तिकडे. मला वाटतं मी पण त्याला काय उपाय आहे मग आता? Actually मग आपण मला काय वाटतं मॅडम, असं जर काय असेल म्हणजे आमचा ते घर आताची नाहीये, ती घरे फार जुनी आहेत, 50-60 वर्षापूर्वी. नाईक साहेब, समजा त्यांना असं काही निगेटिव्ह असेल तर आपल्या जनता दरबारानंतर काही रिस्पॉन्स दिला पाहिजे ना आपल्या प्रशासनाकडून. आपल्या 3दा आणि गावित साहेबांचा एकदा जनता दरबार असं 4 वेळा त्यांनी पत्रव्यवहार केलाय. त्यांना कोणताही रिस्पॉन्स नाही आणि कालच्या पावसामध्ये सर्व ते काय म्हणते तिचा प्रस्ताव काय आहे? निचरा होण्याकरता काही मार्ग सुचवलाय. डायरेक्ट समुद्रात समुद्रात जाण्यासाठी काही चॅनल तयार केलं तर ते त्याला पर्यायी होऊ शकेल. चॅनल तयार करायला पाहिजे. ठीक आहे, करू ना. मॅडम जरा सर केळवे मोहनपाडा म्हणून जो आहे तिथे 13-15 घरं आहेत. पहिली 1-2 खाजण जमिनीमध्ये जी घरं आहेत तर त्यांचं पुनर्वसनच करायला पाहिजे. म्हणजे ते मी तिथे राहिलेलं आहे, मला माहिती आहे केळव्यातलं की कधीही त्या माझ्या पाणी घुसतं. तर आता काय झाले तिथे फक्त 4 घरं होती, आता मात्र घरं वाढत चालली आणि ती सर्व खाजण जमिनीत आहेत. तिथे कधीही काही उपाययोजना नाही, कारण असंच ते पाणी दरवर्षी जाणार. आणि म्हणून ते ग्रामपंचायतींनी पण परमिशन असे देत नाही घराला, पण ती बरोबरीने तिकडे घरं बांधलेली आहेत सगळी आणि त्यांना जागाच नाही कुठे, तर तिथून त्यांना पुनर्वसन त्यांचं करायला पाहिजे. प्रश्न पांतळ. आता तुम्हाला सांगतो मी, अज्ञानानं गोरगरीब लोक नाल्याच्या अर्ध्या भागामध्ये झोपड्या बांधतात. अशा नवी मुंबईत इथे सुद्धा प्री मान्सूनची बैठक मी घेतली होती, त्यावर मी सूचना केल्या होत्या. नाल्याच्या आसपास जर अशा कोणी झोपड्या बांधल्या असतील त्या लोकांना तिथून स्थलांतरित करून घ्या, कारण रात्री झोपल्यानंतर जर पूर आला तर त्या ठिकाणी ते वाहून जाईल. नवी मुंबईत असा प्रकार घडला होता, म्हणून मी प्रत्येक वर्षाला प्री मान्सूनची बैठक घेतली. महापालिका महापौर घेतात वेगळे. आपण वारंवार नवी मुंबईचं उदाहरण देत आहे. नवी मुंबई हे शहर पूर्णतः प्लॅन करून बसवलं आहे. आज 4थी मुंबई जर पालघरला येत असेल तर इथल्या पालघर नगरपालिकेचा गेल्या 25 वर्षात डीपीआर झालेला नाही आणि डीपीआर न झाल्यामुळे अनेक अनधिकृत बांधकामं उभी राहिली आहेत. तर पालघर आणि आजूबाजूच्या परिसराचा जर डीपीआर होणार नसेल अजून पुढच्या 25 वर्ष तर आपण जे नवी मुंबईचं उदाहरण देतात ते नवी मुंबई इथे कधी येऊ शकणार नाही. ऐकून घ्या, आज मी ज्याला पालघर मध्ये गेलो त्याला समस्या लोकांनी सांगितल्या की लोकांनी नाले मुंजवले, नाल्यावर घरं बांधली. सर, पूर्वेचा नाला पश्चिमेला गायब आहे. नाही, म्हणून मी माननीय कलेक्टर महोदयांना मी असं म्हटलं की ह्या सर्व लोकांनी केलेल्या तक्रारीचं पूर्ण विश्लेषण करा आणि भविष्य काळामध्ये याच्याकरता एक प्लॅन तयार करा. पालघरमध्ये शेवटी पालघर सुद्धा आपलं शहर आहे आणि पालघर नुसतं नाही, ते भविष्य काळामध्ये हा सगळा परिसर ज्याला हे पोर्ट होईल, ज्याला एअरपोर्ट होईल, त्यावेळेला याचं स्वरूप शहरामध्ये येईल. हे रस्ते रुंद करायला लागतील, याचं पुनर्निर्माण करावं लागेल. सर नेहमी तक्रार करणारे इकडेच बसलेले आहेत. त्यांनी कमीत कमी एवढा मोठा गट्टा कागदाचा जमवला असेल, मान्य म्हणून आहेत. त्यांना विचारलं नाहीये, पण काहीच होत नाहीये सर. काय होत नाही. पालघरची परिस्थिती ती काल निर्माण झाली ती त्यांना सगळी माहिती आहे. त्या ठिकाणी मला भेटल्यानंतर त्यांना मी सांगितलं की सगळी माहिती मॅडमकडे द्या, त्या सर्व गोष्टीची छानबीन होऊन जाईल.